चुकीचं इंजेक्शन दिल्यानं महिलेचा मृत्यू. नवी मुंबई मनपा आयुक्त दालनाबाहेर मनसेचं आंदोलन. इंजेक्शनमुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप. मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर. साकी नाक्यातील खैराणी रोडवर मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. मृत व्यक्तीचा मृतदेह सापडला. मुंबईत मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत. मुंबई नजीकच्या पालघरमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी. पालघरसह ठाणे जिल्ह्यातही हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. 7ही धरणांच्या जलसाठ्यात वाढ. 24 तासात पाणी साठ्यामध्ये 1% वाढ. 7 धरणांमधील जलसाठा 8.12%. मुंबईत मुसळधार पाऊस. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यानं रिक्षा अडकली. नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकाला सुरक्षित बाहेर काढलं. संततधार पावसामुळे मुंबईत झाडांची पडझड सुरू. चर्चगेट परिसरात वडाचं झाड कोसळलं. मरोळमध्येही 2 दिवसात 2 झाडं पडल्याची घटना. ठाण्यात गावदेवी मैदानालगत झाड कोसळलं. खासदार फोडण्यात आहिरांनी कामगिरी बजावली. बक्षीस म्हणून आहिरांना उपसभापती पद मिळालं. संजय राऊतांचा घणाघात. ठाकरेंसोबत राहून भाजप शिंदेचं काम केल्याचा आरोप. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सियाला तिच्या घरी नेऊन चौकशी. लोणावळा पोलिसांकडून सियाच्या खोलीची तपासणी. चेतन सोबत गेलेल्या कॅफेवरही नेण्याची शक्यता. आणि केतनला ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडे. सियानं फोनमधील डेटा डिलीट केल्याचा संशय. केतनच्या मोबाईलची होणार फॉरेन्सिक तपासणी.